जय भीम भावांनो आणि बहिणींनो, भारतीय जनता पार्टीला पूर्ण देशामध्ये बहुमत मिळवण्यासाठी जवळपास 2014 या वर्षाची वाट पाहावी लागली आणि मोदींचा चेहरा आणावा लागला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीला एक बहुमत मिळालं. परंतु 2014च्या अगोदरही हिंदुत्ववादी जे लोक होते आणि RSSचे जे लोक होते ते भारतीय जनता पार्टीसाठीच काम करत होते किंवा ते मतसुद्धा त्यांनाच देत होते. त्यांचं सरकार आलं नाही तरीसुद्धा त्यांनी ते मतं त्यांनाच दिली. त्यांनी कधीच असा विचार केला नाही की आपलं मत वाया जाईल, आपण दुसऱ्या पार्टीला दिला पाहिजे. मग ज्यावेळी महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची युती होत नाही, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानाने आणि सन्मानाने वेगळा निर्णय घेतात स्वतंत्र लढण्याचा, त्यावेळी मात्र आपण का असा विचार करतो की आपलं मत जर वंचितला आपण दिलं तर ते मताचा काही फायदा होणार नाही, असा आपण का विचार करतो मित्रांनो? जर हिंदुत्ववादी लोक आणि हे जे RSSचे लोक आहेत हे काही झालं तरी BJPची साथ सोडायला तयार नाही आहे, भारतीय जनता पार्टीची साथ सोडायला तयार नाही, त्यालाच मतदान देतात ते. मग आपण सुद्धा आपलं जे मतदान आहे ते आंबेडकरी विचारधारणेला का नाही दिलं पाहिजे? आपणही बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्याच मागे उभं राहिलं पाहिजे मित्रांनो. सरकार येवो किंवा न येवो याच्याने काही फरक पडत नाही. आपलं मत आपण वंचितला दिलं पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. जय भीम.